मित्रांनो, जर तुमचे शॉर्ट फक्त 50 व्ह्यूजवर थांबत असतील तर हा क्लिअर सिग्नल आहे की तुमचा चॅनल हळूहळू डेट होत आहे. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे बहुतेक क्रिएटर्स हे फिक्स न करता सतत अपलोड करत राहतात. त्यामुळे चॅनलची रीच पूर्णपणे डाऊन होते. पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा एक्झॅक्ट अचूक मार्ग सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचा शॉर्ट चॅनल रॉकेटच्या स्पीडने ग्रो होईल. आणि त्याचबरोबर त्या 3 कोर मिस्टेक चुका सुद्धा सांगणार आहे ज्याच्यामुळे 90% क्रिएटर्स कधीच रिकव्हर करू शकत नाहीत. म्हणून या व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, पूर्ण वेळ पहा. डेली स्क्रोलिंग, एडिटिंग, अपलोडिंग करत राहता, पण आउटपुट काय मिळतं तर व्ह्यूजच येत नाही. आणि आले तरी 2000, 5000 किंवा 10,000 वर जाऊन तिथेच थांबतात. मग तुम्ही म्हणता की कदाचित माझा चॅनल फ्रीज झाला असेल, अल्गोरिदम सपोर्ट करत नाही, काहीतरी गडबड आहे. पण सत्य आहे की प्रॉब्लेम अल्गोरिदम नाही, प्रॉब्लेम तुमच्या अप्रोच मध्ये आहे. आणि यात पूर्ण चूक तुमचीही नाही, कारण आजही युट्यूबवर प्रत्येक दुसरा गुरु हेच सांगतो की शॉर्ट लवकर ग्रो करायचे असतील तर रोज 2-3 शॉर्ट्स अपलोड करा. जितकी जास्त क्वांटिटी तितकी जास्त ग्रोथ. आणि लोकही ऍडवाइस फॉलो करत राहतात, पण 2026 मध्ये ही ऍडवाइस काम करणार नाही. हा एक मिथ, गैरसमज आहे. कारण युट्यूब आता आधीसारखा राहिलेला नाही. युट्यूब इमोशनल नाही. तुम्ही किती मेहनत करता याने त्याला फरक पडत नाही, तो फक्त डेटा पाहतो. आणि शॉर्ट मध्ये युट्यूब फक्त एकच गोष्ट पाहतो की व्ह्यूअर थांबला की न बघता स्वाईप करून गेला. इथूनच खरी गेम सुरू होते. नीट लक्ष देऊ नये का, कारण हाच तो पॉइंट आहे जिथे 90% क्रिएटर चुकतात. क्रिएटर समजतात की सबस्क्रायबर, मेट्रिक, व्ह्यूज वगैरे सगळ्यात महत्वाचे आहेत, पण प्रत्यक्षात जसं लॉंग व्हिडिओ मध्ये CTR असतं तसा तिथे प्रॉब्लेम होतो की जेव्हा तुम्ही रोज अपलोड करता तेव्हा प्रेशरमुळे स्क्रिप्ट कमजोर होते, हुक तुमचा बोरिंग होतो, एडिटिंग सरासरी राहते. आणि मग युट्यूब काय करतो, तुमचा तो शॉर्ट सुरुवातीला काही लोकांना टेस्टिंग साठी दाखवतो आणि त्यापैकी बहुतेक लोकांनी न बघता स्वाईप केलं तर अल्गोरिदमला क्लिअर सिग्नल मिळतो की ऑडियन्सला हा कंटेंट आवडला नाही आणि तिथेच रीच मरते. मग हळूहळू युट्यूब तुमचे पुढचे शॉर्ट्स पुश करायचं कमी करतो. तुम्ही मात्र क्वांटिटी वाढत राहता आणि युट्यूब तुमची रीच हळूहळू 0 करत जातो. रोज शॉर्ट टाकणं म्हणजे जिम मध्ये विश्रांती न घेता दररोज जड वजन उचलण्यासारखं आहे. मसल्स बनत नाही, फक्त इजा होते. एक व्हायरल शॉर्ट हा 10 सरासरी शॉर्ट पेक्षा खूप जास्त पॉवरफुल असतो. कारण एक व्हायरल शॉर्ट तुम्हाला सबस्क्राईब देतो, ट्रस्ट आणि अल्गोरिदमचा कॉन्फिडन्स देतो. पण 10 डेट शॉर्ट तुमचा चॅनल कमजोर बनवतात. आणि अल्गोरिदम असा कमजोर क्रिएटर्सना रिपीट एक्सपोजर देत नाही, हे लक्षात ठेवा. मग प्रश्न येतो की सोल्युशन काय. रोज फक्त मेहनत करणार नाही तर स्मार्ट क्रिएटर बना. 2026 मध्ये काम करणारा खरा रूल म्हणजे हा होता तो रूल. आठवड्यात फक्त 3 शॉर्ट, पहिल्या दिवशी फक्त स्क्रिप्टिंग आणि हुक वर काम करा. हुक इतका स्ट्रॉंग ठेवा की समोरचा म्हणाला पाहिजे हे काहीतरी वेगळं आहे. आणि स्वतःला विचारा, हा शॉर्ट माझा नसता तर मी पूर्ण पाहिला असता का. उत्तर नाही असेल तर समजा ऑडियन्सही थांबणार नाही. कारण शॉर्टचा गेम पहिल्या 3 सेकंदात जिंकला किंवा हरला जातो. दुसऱ्या दिवशी व्हॉइस आणि एडिटिंग वर काम करा. फक्त हुकने व्हिडिओ चालत नाही. लोकांना शेवटपर्यंत रोखण्यासाठी फास्ट कट टेक्स्ट, हायलाइट, साऊंड इफेक्ट आणि प्रत्येक 2-3 सेकंदाला व्हिज्युअल बद्दल खूप गरजेचे असतात. स्क्रीनवर सतत काहीतरी नवीन दिसलं पाहिजे. एक स्ट्रॉंग शॉट बनवण्यासाठी पूर्ण दिवस लागला तरी अगदी नॉर्मल आहे. तिसऱ्या दिवशी अपलोड करा, पण स्मार्ट पद्धतीने. टायटल साधं ठेवा, पण क्युरिओसिटी, उत्सुकता निर्माण करणारे ठेवा. डिस्क्रिप्शन स्वच्छ ठेवा. हॅशटॅग मर्यादित ठेवा आणि अनालाइज नक्की पहा. जर स्वाईप अवे रेट 30 पेक्षा जास्त जात असेल तर व्हिडिओ कमजोर आहे
आणि पुढचा शॉट त्यापेक्षा स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. आणि आता मी तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देतो जी बहुतेक लोक सांगत नाही. व्हायरल होण्यापेक्षा ऑडियन्सला ट्रेन करणं गरजेचं आहे की तुमचा कंटेंट वेगळा आहे, म्हणून तोच टॉपिक तोच अँगल वापरून वारंवार टाकू नका. अँगल बदला, प्रेझेंटेशन बदला, एनर्जी बदला, पण नीच विषय तोच ठेवा. यामुळे अल्गोरिदमला सिग्नल मिळतो की हा क्रिएटर स्वयं करत नाही तर क्वालिटी कंटेंट देतो. 2026 मध्ये युट्यूब अवघड नाही, फक्त पद्धत बदलली आहे. लुजर्स नेहमी क्वांटिटीच्या मागे धावतात तर विनर्स क्वालिटीवर फोकस करतात. आता कमेंट मध्ये प्रामाणिकपणे सांगा, एक क्रिएटर जो आठवड्याला 10 ते 15 शॉर्ट्स टाकतो आणि 20 ते 3000 व्ह्यूज मिळवतो, आणि दुसरा क्रिएटर जो आठवड्यात कमी शॉर्ट टाकतो पण जास्त क्वालिटी देतो, पण प्रत्येक शॉटला 3 ते 5 लाख व्ह्यूज मिळतात. मग विनर कोण? आजच निर्णय घ्या. 10 लो एफर्ट शॉट्स टाकण्यापेक्षा आठवड्यात 3 ते 4 हाय एफर्ट शॉट टाका. जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये स्टॉप स्पॅमिंग, आणि जर आतापर्यंत तुम्ही रोज शॉट टाकत असाल तर प्रामाणिकपणे कमेंट मध्ये लिहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.